नमस्कार भावी शिक्षकांनो, आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या सेशनमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण टेट पेपर 1 आणि पेपर 2 च्या तयारीसाठी एक अतिशय हाय यील्ड असा टॉपिक कव्हर करणार आहोत. तो म्हणजे ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती किंवा कॉग्निटिव्ह लर्निंग थिओरीज. हा टॉपिक परीक्षेच्या दृष्टीने एकदम गेम चेंजर आहे. त्यामुळे आपण वेळ न घालवता थेट मुद्द्याला सुरुवात करूया. आता प्रत्यक्ष मानसशास्त्रज्ञांच्या उपपत्ती पाहण्यापूर्वी एक बेसिक कन्सेप्ट क्लिअर करूया. ज्ञानात्मक सिद्धांत म्हणजे नक्की काय? तर बघा, हे फक्त एखाद्या गोष्टीला दिलेला चेतक प्रतिसाद किंवा स्टिम्युलस रिस्पॉन्स नाहीये. इथे मेंदूचा अत्यंत सक्रिय सहभाग असतो. ज्ञान मिळवणे, ते खऱ्या अर्थाने समजून घेणे आणि त्यावर सखोल विचार करणे ही एक मोठी आणि गुंतागुंतीची प्रोसेस आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर अध्ययनामध्ये विद्यार्थ्याच्या मेंदूची ॲक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट इथे सर्वात महत्त्वाची मानली जाते. कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना अभ्यासाची योग्य दिशा ठरवण्यासाठी एक मानसिक चौकट असणं कधीही चांगलं. आज आपण 3 प्रमुख मानसशास्त्रज्ञांवर फोकस करणार आहोत. सुरुवातीला डेव्हिड आसुबेल, त्यानंतर जेरोम ब्रुनर आणि मग रॉबर्ट गॅग्ने. आणि हो, शेवटी आपण परीक्षेसाठी एक झटपट रिव्हिजन किंवा सारांश पण पाहणार आहोत. आपला पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे डेव्हिड आसुबेल आणि त्यांची अर्थपूर्ण अध्ययन उपपत्ती. आसुबेल यांचा विचार अगदी स्पष्ट होता. त्यांनी घोकंपट्टीला म्हणजे अर्थ समजून न घेता नुसतं पाठांतर करण्याच्या पद्धतीला पूर्णपणे नकार दिला. त्यांच्या मते खऱ्या अर्थाने शिकणं तेव्हाच होतं जेव्हा एखादी नवीन माहिती आपल्या डोक्यात आधीपासून असलेल्या जुन्या ज्ञानाशी एकदम घट्ट जोडली जाते. यालाच ते अर्थपूर्ण अध्ययन म्हणतात. त्यांनी अध्ययनाचे एकूण 4 प्रकार वर्गीकृत केले आहेत. पहिला म्हणजे ग्रहणात्मक अध्ययन, जिथे समोर आलेलं ज्ञान जसेच्या तसे स्वीकारले जाते. दुसरा संशोधनात्मक अध्ययन, जिथे मुले स्वतंत्रपणे शोध घेतात. तिसरा, ज्याला त्यांनी विरोध केला, तो म्हणजे घोकंपट्टी. आणि चौथा आणि साहजिकच सर्वात महत्त्वाचा प्रकार म्हणजे अर्थपूर्ण अध्ययन. अर्थ जाणून घेऊन शिकणे हेच शिक्षणाचे अंतिम ध्येय असले पाहिजे, हे आसुबेल यांनी आवर्जून सांगितले आहे. आता इथे एक लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे. टेट परीक्षेत वारंवार विचारली जाणारी संकल्पना म्हणजे अग्रगामी संघटक किंवा ॲडव्हान्स्ड ऑर्गनायझर. याचा साधा अर्थ असा की जेव्हा एखादा शिक्षक नवीन धडा सुरू करण्यापूर्वी त्याची एक व्यापक रूपरेखा मुलांसमोर मांडतो, तेव्हा विद्यार्थ्यांचे मन ती नवीन माहिती ग्रहण करण्यासाठी अगदी तयार होते. एक प्रकारे जुनं आणि नवे ज्ञान जोडणारा हा एक अतिशय मजबूत पूलच आहे. पुढे जाऊया आपल्या पुढच्या महत्त्वपूर्ण मानसशास्त्रज्ञाकडे. हे आहेत जेरोम ब्रुनर, ज्यांनी विद्यार्थी स्वतः ज्ञानाची रचना कशी करतात या प्रक्रियेवर सर्वाधिक भर दिला आहे. ब्रुनर यांचा सिद्धांत आपण एका अतिशय सोप्या पण प्रभावी समीकरणात बसवू शकतो. जुनी माहिती अधिक नवीन माहिती बरोबर ज्ञानाचे रूपांतर. म्हणजेच विद्यार्थी आपल्या जुन्या माहितीत आवश्यक ती नवीन माहिती ॲड करतो आणि त्या माहितीला एका अधिक प्रगत, सुधारित रूपात ट्रान्सफॉर्म करतो. ज्ञानाची ही एक अत्यंत डायनॅमिक प्रोसेस आहे. परीक्षेच्या दृष्टीने ब्रुनर यांच्या या ज्ञानात्मक विकासाच्या 3 अवस्था क्रमाने पाठ असायलाच हव्यात. पहिली आहे सहभाग अवस्था, जिथे लहान मुले प्रत्यक्ष कृतीतून शिकतात. दुसरी मूर्तीघडण अवस्था, जिथे प्रतिमा किंवा चित्रांद्वारे ज्ञान डोक्यात बसते. आणि तिसरी सर्वात प्रगत प्रतिकात्मक अवस्था, ज्यामध्ये भाषा, चिन्हे आणि गणिती सूत्रांचा वापर करून अध्ययन केले जाते. हा क्रम अगदी पक्का लक्षात ठेवा. आता वळूया रॉबर्ट गॅग्ने यांच्या अत्यंत प्रसिद्ध सिद्धांताकडे. त्यांनी अध्ययनाला एका अगदी शिस्तबद्ध श्रेणीत म्हणजेच एका हायरार्की मध्ये विभागले आहे. गॅग्ने यांची ही श्रेणी समजून घेण्यासाठी तिची 2 टोके आधी समजून घेऊया. अध्ययनाचा सर्वात सोपा एकदम बेस लेवलचा टप्पा म्हणजे संकेत प्रतिक्रिया किंवा सिग्नल लर्निंग. आणि या श्रेणीतील सर्वात उच्च आणि क्लिष्ट पातळीवर आहे समस्या निराकरण म्हणजेच प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. गॅग्ने यांनी दिलेल्या श्रेणीतील हे संपूर्ण 8 टप्पे आहेत. इथला गोल्डन रूल हा आहे की कोणत्याही वरच्या क्लिष्ट टप्प्यावर जाण्यापूर्वी त्याच्या खालचा सोपा टप्पा पार करणे बंधनकारक असते. म्हणजे बघा, एखादा नियम शिकण्याआधी विद्यार्थ्याच्या मनात ती संकल्पना स्पष्ट असणं अत्यंत गरजेचं असतं. एका साखळीसारखं हे काम करतं. या सिद्धांताचे शैक्षणिक महत्त्व खरंच खूप अफाट आहे. या श्रेणीबद्ध रचनेमुळे शिक्षकांना आपल्या शिकवण्याचे एक अतिशय तर्कशुद्ध आणि लॉजिकल नियोजन करता येते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर एखादा विद्यार्थी मागे पडत असेल तर तो या श्रेणीतील नक्की कोणत्या टप्प्यावर अडकला आहे हे शिक्षकांना अचूकपणे शोधता येते आणि त्यावर लगेच उपाय करता येतो. तर आपण तीनही प्रमुख उपपत्ती खूप छान कव्हर केले आहेत. आता वेळ आली आहे परीक्षेच्या दृष्टीने या सर्व माहितीची एकत्रित आणि झटपट उजळणी करण्याची. हा तक्ता म्हणजे परीक्षेच्या तयारीसाठी एक उत्तम चीट शीट आहे. याचा स्क्रीनशॉट नक्की काढून ठेवा. इथे प्रत्येक मानसशास्त्रज्ञ, त्यांची संबंधित उपपत्ती आणि परीक्षेत हमखास विचारल्या जाणाऱ्या मुख्य संकल्पना आपण एकाच जागी दिल्या आहेत. जोड्या जुळवा किंवा बहुपर्यायी प्रश्नांसाठी हा तक्ता नक्कीच तुमचा खूप वेळ वाचवेल. हे स्पष्टीकरण सत्र संपवण्यापूर्वी आपण आत्तापर्यंत जे पाहिलं त्याची छोटीशी टेस्ट घेऊया. प्रश्न आहे, रॉबर्ट गॅग्ने यांच्या मते अध्ययनाचा सर्वात क्लिष्ट प्रकार कोणता आहे? पर्याय आहेत भेदभाव, साखळीकरण, समस्या निराकरण की संकेत प्रतिक्रिया. आणि साहजिकच आपण आत्ताच पाहिल्याप्रमाणे याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, समस्या निराकरण. आता जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट देतो. प्रत्यक्ष वर्गात शिकवताना विद्यार्थ्यांचे हेच समस्या निराकरण कौशल्य जास्तीत जास्त कसं विकसित करता येईल? एक भावी शिक्षक म्हणून आपण यावर नक्की विचार करायला हवं. आजच्या सत्रातून नक्कीच मोलाची माहिती मिळाली असेल.